अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. गुरुचरित्र पारायण कसं करावं, पारायण करताना नियम व अटी, तसेच त्याची समाप्ती कशी करावी याची मी या व्हिडिओत माहिती सांगणार आहे. बघा, मनात आले तर लगेच गुरुचरित्र पारायण करा. गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत अर्थात ती ग्रंथात दिलेलीच आहे. कुठलेही जप, अनुष्ठान किंवा पारायण हे संकल्प करूनच करावं. संकल्प सोडताना जे मंत्र म्हणावे लागतात ते म्हणावं आणि पारायण सुरू करावं. गुरुचरित्र पारायणास सुरुवात कशी करावी तर बघा, तुम्हाला जो काही तुमच्या मनात इच्छा आहे ती इच्छा तुम्ही सांगायची आहे, संकल्प करायचा आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. असं रोज शांत, घाईघाई, गडबड न करता एक ठराविक वेळ ठरवून त्या वेळेसच पठण करावं. ओवीतील एखादाही शब्द वाचते वेळेस चुकला तर ती ओवी पुनश्च वाचावी. पारायण करताना निदान सप्ताहभर तन मनाने पवित्र असावं. शुद्ध सात्विक आहार घ्यावा. शांती, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन नक्की करावं. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट, या पारायणामुळे तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्तीसाठी क्रमप्राप्तच आहे. बाकी काय खायचे, कसे झोपायचे वगैरे गोष्टी ग्रंथात सुरुवातीलाच दिल्या आहेत. तरी देखील बघा, तुम्ही एकच धान्य खायचं आहे व अंथरूण हे चटई किंवा सतरंजीवरच झोपायचं आहे. हा देखील नियम फार महत्त्वाचा आहे. मला दत्तगुरूंनी खूप काही दिले, आपणासही भरभरून देतील हीच दत्तचरणी विनवणी करते. अज्ञानी बालकास माफ करावे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, पारायण कसं करावं त्याची माहिती ग्रंथात तर आहेच, परंतु मी पारायण सुरू असताना आपण आहार काय घ्यावा याविषयी सांगणार आहे. तेव्हा एकच धान्य खावं. उदाहरणार्थ ज्वारी किंवा बाजरीची भाकरी किंवा गव्हाची चपाती. तुम्ही कुठली पण एकच नित्यनेमानं 7 दिवस पारायण काळात खायचे आहे. त्याचबरोबर कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. घरातील स्त्रीनेच बनवलेलं अन्न खावं. परान्न घेऊ नये. बाहेरील अन्न अजिबात खाऊ नये. त्याचप्रमाणे कोणतेही व्यसन करू नये. आता बघा, तसेच सात्विक अन्न घेतल्यास मन ही सात्विक बनेल व मनशांती मिळेल. 4 आणि 5 क्रमांकाचे मुद्दे अन्नातून बघा, आपण जेव्हा जड अन्न खातो ते पचत नाही. त्यामुळे पारायण काळात एवढा उशीर बसायला शक्य होत नाही. म्हणून नेहमी एकच अन्न व हलकं अन्न खावं. असं म्हणतात, अन्न बनवणाऱ्या व्यक्तीचे विचार अन्नात परावर्तित होतात. जेव्हा घरात पारायण चालू असेल तेव्हा घरात धार्मिक प्रसन्न वातावरण असतं. त्यामुळेच घरातील अन्न घ्यावं. त्याचप्रमाणे व्यसन केल्यास मनात विकार निर्माण होतात. त्यामुळे व्यसन टाळावं, परान्न टाळावं व ब्रह्मचर्याचं कटाक्षाने पालन करावं. कारण या ग्रंथाचा बघा, हा ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाला वेद समजलं जातं. म्हणूनच या ग्रंथाचे पारायणाचे नियमाने करावेत. या नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. गुरुचरित्र मूळ कोणत्याही भाषेत असले तरी त्याचे लेखन श्री गुरूंच्या आज्ञेनेच झालेले आहे अशी देखील खूप श्रद्धा आहे. सप्ताहाच्या काळात सप्ताह जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा त्याच्या प्रारंभाच्या वेळी पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिलेले गेले आहे. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम असा वर देऊन ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे
जे जे जनभक्ती करती त्यासी येईल आमची प्रचिती. मन कामना पावती त्वरिती निश्चय वाक्य असे आमुचे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूत प्रेतादी बाधा निरसन होनी सौख्य होतसे. त्याचप्रमाणे पारायण बघा करताना त्याची पद्धत, पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 एवढे अध्याय वाचायचे आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावं. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावेत. त्यानंतर चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावेत. 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय. 6व्या दिवशी 39 ते 43. 7व्या दिवशी 44 ते 53. काही गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत, तर काहीमध्ये 53 देखील आहेत. श्री गुरुचरित्र पारायण असे करावं. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदाइतकाच मान्यता पावलेला हा ग्रंथ आहे. इसवी सनाच्या 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिलेला आहे. श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपासंपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आले असल्यामुळे या समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. याची फलश्रुती देखील आहे. तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असेल, काही तुम्ही मनात संकल्प केला असेल, तो सांगायचा आहे. कितीही तुमच्यावर संकट असू द्यात, अडचणी असू द्या, यातून मार्ग निघणारच. हे पारायण नक्की करावं. पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.